वो लवकर शेकू दे ना, सुकाना अंग तर शेकू दे. देख ये वो हेलो, कोणाचे बोल. केले वानस फेकेने अरे तो भावड्या 1-2 तास लाईन त्या आगतीच्या टायले शिलगाव ना भोरे हाव. लवकर अटे चिमण्या. चल मार रे एवढं. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ. आता वाजले सकाळचे 5:30 वाजले. आज कामाला जायचं आहे मला पण दुसऱ्याकडे, म्हणून लवकर घाई चालू आहे. आता बकरीचा वाडा वगैरे झाडून घेतो. लवकरात लवकर घरचं काम आवरलं की मग जातो तिकडे. पण 8 वाजता जायचं आहे. तर हे बघा आम्ही आले होते आमच्या गावावरून दुसऱ्या गावाले हे पाईप घ्यायसाठी, कारण की आम्हाला घरावर पत्र टाकणे ना, त्यासाठी आम्हाला हे पाईप लागणार होते. तर बैलगाड्यावर प्रवास केला आमच्या गावातून तर दुसऱ्या गावामध्ये आले आम्ही बैलगाड्याने. एकदम जुनी आठवण येत होती. एकदम जुने लोक जसं वापरत ना, ते आठवण येत होती. एकदम बैलगाड्यावर ह्या गावावरून दुसऱ्या गावात आले आम्ही. एकदम मजा वाटली प्रवासामध्ये, एकदम भारी. जुने लोक सांगत होते ना की असा आम्ही प्रवास करायचे बैलगाड्याने, तशी फिलिंग झाली एकदम भारी. तुम्ही बघितलं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये की मी दुसऱ्या गावाला जाऊन पाईप आणले, कारण की मला घरावर पत्र टाकायचे ना, नवीन घरावर. तर त्यामुळे ते पत्रांसाठी पाईप लागणार होते. त्यांना आम्ही बैलगाड्याने ह्या गावातून आमच्या गावातून दुसऱ्या गावात गेले, बैलगाड्याने प्रवास केला आजचा आमना. तर एकदम मजा पण आली आणि जुनी आठवण आली की जुने लोकांकडून ऐकायला भेटत होतं आपल्याला की आम्ही ह्या गावावरून त्या गावाला बैलगाड्याने जायचं, तसं फिलिंग झाली. म्हणजे आम्ही पण ह्या गावावरून दुसऱ्या गावाला बैलगाड्यावरती गेले. एकदम मजा पण आली आणि मेन म्हणजे तर कामच होतं, मला पण मजा आली. काम असून पण मजा आली की एक विचार यायचा की नाही, मी पण ह्या गावावरून दुसऱ्या गावाला बैलगाड्याने प्रवास करतो आहे. बांध देऊ का आपण? बांध केस मस्त रेगी किंवा दोन्ही वाको पूरे गए रे आजादी पड़ जाए ना, बाल उड़ रहे जाके. Tampoco se prende.
मेरे पैंट से पूछा गए वो शैम्पू काजू केक लगा मैंने वो बस का लेना चल गेंदे आता यांना का धुतले माहिती आहे का, त्यांच्यावर खूप जीवा पण होते आणि मी बुटिक्स लावलं होतं सकाळी औषध केमिकलचं, त्यामुळे ते धुवायचं होतं. आणि ही म्हणजे आजारी तिच्यामुळे तिचे केस उडताय ना, मग साबणाने धुवून घेतो. आता मस्त तेल वगैरे लावतो म्हणजे तिला एकदम भारी आणि तिला फ्रेश पण वाटेल, त्यामुळे तिला धुतली. झाले की भाजलेला हरभरा खाल्ला नाही होता. केळी तर रोजच खात होते, भुजेल केळी वगैरे तर रोजच खात होते. आज नवीन काहीतरी ट्राय करू म्हटलं, तर मग तिकडच्या शेतातून फेरी मारून इकडे आल्यावरती हे बघा हे बा हरभरा या सर्व खायला. आता रात्री वाजले मस्त 8 वाजले आणि आपला रात्री लाईव्हचा टाईम पण असतो रात्री 8 वाजता. पण मी आता ब्लॉग शूट करून घेतो आधी. तर बकऱ्यांमध्ये आता थोडंफार पेटवून घेतो आम्ही. इकडे बसताय, अरे याय चटाई घे यार, बेट जागा मिळते, बेटे घे बरोबर. आता याच्यात हे तगारीमध्ये मस्त हे बोंड्स पडले, मकीच्या कणसाचे बोंड्स आणले आम्ही, शेतातून आणले. तर ते पेटव आता मस्तपैकी, म्हणजे चटव, पेटवू नाही चटव. हे पा तयारी करतोय मैर माची सेबो. त्यांना पण थंडी वाजते आणि इलची म्हणजे मेन म्हणजे तब्येत खराब यायची, म्हणून हिच्यासाठी आगती या स्पेशल. लखनऊ डायलेक्ट देखले का तूने चटला रे झूला चिमणे झूला झूला पर आपको मत बोलो चिमणे काय कडोली चिमणे चटला रे हो. आणि घर में हो सगळं डायलेक्ट चटला रे हो. आता तुम्ही पण नाही का आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत झाले भाऊ, तर काही कंजूसपणा करू नका. व्हिडिओला मस्तपैकी लाईक करा, एक कमेंट करा, कमेंट मध्ये जय शिवराय आणि सपोर्ट हे नक्की लिहा. आणि बाकी व्हिडिओला जसं कमेंट केलंय, शांत बसणार आहे मी व्हिडिओ काढतोय ना. बाकी व्हिडिओला ज्याप्रमाणे प्रेम दिलंय तुम्ही, त्याचप्रमाणे तुम्ही या व्हिडिओला पण देणार मला माहिती आहे. तर आपण भेटू उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय खानदेश, जय महाराष्ट्र. गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. चिमणे काल दिवस सबस्क्रायबर वाढत होते राहिला. हा कोण आहे तो, गौरव कोणतं बरानपूरचा. होय का, बोला लवकर शेकू दे ना, सुकाना अंग तर शेकू दे. देख ये वो कोण देखले वानस फेकेने. अरे तो भावळे 1-2 तास लाईन त्या आगतीच्या टायले शिलगाव ना बोरे लवकर. अरे चिमण्या चल मार रे एवढं.